नमस्कार. वडिलांच्या आठवणीमध्ये मी जशी मोठी होत होती, माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या त्यांच्या घरातलं पहिलं अपत्य आणि तोपर्यंत थोडंसं सुरुवात झाला होता बड्डे करायचा. मग त्यावेळेला काय असं चॉकलेट आणि वेफर वाटणं हा प्रकार व्हायचा. माझ्या मैत्रिणींच्याकडे मग मी जायचे, तर मग मला असं वाटायचं की माझा वाढदिवससुद्धा असाच आपण चॉकलेट वगैरे देऊन केला पाहिजे. पण वाढदिवसच मुळात माहीत असला पाहिजे ना, हा इथून सुरुवात असायची. म्हणजे वाढदिवस कधीच साजरे केले नव्हते जात, पण माझ्यापर्यंत तरी वर्गाच्या नावं लिहायचो मस्टरवर आपल्या, त्यावेळेला तिथे आपला वाढदिवस लिहिलेला असायचा. तर मग माझ्या घरी माझी सुरुवात झाली. कुणकुण आई मी सगळ्यांकडे जाऊन चॉकलेट वेफर आणि चॉकलेट खाऊन येते, माझा पण वाढदिवस केला पाहिजे. माझ्या वडिलांनी त्याच्यावर मी तुळशी विवाहातले, आणि आता तुळशी विवाह प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी करतात. आमच्याकडे द्वादशीला करतात. तर माझे वडील म्हणाले, तू तुळशीच्या विवाहाच्या दिवशी खूप गोड पोहे कालवले, तोच आमच्याकडे तुळशी विवाहाला प्रसाद असतो. खूप जास्त कालवले आणि केळीच्या पानामध्ये बांधून मला म्हणाले, जा तुझ्या कुठल्या कुठल्या मैत्रिणींना तुला द्यायचं आहे ना, सगळ्यांना जाऊन हा बड्डेचा खाऊ देऊन ये. आणि मी पण अगदी उड्या मारत सगळ्यांकडे जाऊन, तो तुळशीचा विवाहाचा प्रसादच होता, माझ्या वाढदिवसाचा खाऊही होता. माझ्या ज्या म्हणजे अशा होता त्यांना सगळ्यांना दिला, बाकीच्यांना पण प्रसाद द्यायचा असतो तसा दिला. पण माझा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा झाला. आणि मग माझ्या वडिलांनी मला त्या रात्री खूप समजावून सांगितलं की एक तर वाढदिवस आपल्याकडे तुझा वाढदिवस दुसऱ्या कोणीतरी आठवण ठेवून करावा, असं तू काहीतरी चांगलं वाग. पहिली गोष्ट म्हणजे तेवढा वाढदिवस करण्याएवढी तू चांगली बन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये बघ, एक 2 अपत्य आहेत, पहिलंच 2, आणि ती आई वडील पण यंग म्हणजे वडिलांच्या नंतरची पिढी, ती 10-15 वर्षांनंतरची पिढी. तर आत्ता एवढ्या लोकांचे मी तुझ्या आधीच्यांचे केले नाही आणि फक्त तुझा करणं योग्य आहे का. वडिलांनी मला खूप समजावून व्यवस्थित सांगितलं. आणि मग नंतर मला कळलं की वाढदिवस चॉकलेट बिस्किट देऊनच साजरा केला पाहिजे असं काही नाही. त्याच्यानंतर मी कधी रडले नाही. ही गोष्ट जेव्हा मी वाटलं पूर्ण बिल्डिंगभर, मला वाटतं तेव्हा मी 3रीत असेल. पूर्ण बिल्डिंगभर म्हणजे सगळ्यांना अगदी केळीच्या पानामध्ये बांधून देऊन सगळ्यांना मी माझा वाढदिवस आहे म्हणून गोड पोहे वाटले होते. आणि खरं सांगू का, मोठे भावंड असल्यामुळे ना मला कधी तक्रारच करायला लागले. कपड्याचं मी तुम्हाला म्हणाले, मोठ्या बहिणींमुळे मला कपड्यांची कमतरता कधीच पडली नाही. त्यांना एक कपडा मिळत असेल तर मला त्यांचे 2 जुने झालेले मला मिळत होते. आणि आधीच ते ताग्याचं प्रकरण बंद झाल्यामुळे मला 3 प्रकारचे कपडे मिळायचे, जरा फक्त वर्ष मोठं झाल्यावर जुन्यामध्ये. तसंच वयात आल्यावर माझ्या मोठ्या बहिणी जेव्हा वयानंतर हे मला बोलताना कळलं की माझ्या मोठ्या बहिणी वयात येताना आईचं म्हणणं होतं की पाळावं. पण माझे वडील ह्या बाबतीत एकदम नाही, काही पाळणं मिळण्याची गरज नाही, उगाचच काही त्याचं हे करायचं नाही. गावी जागा व्यवस्थित असते, सगळं देवाचार वगैरे असतो, इथे आपण काही करत नाही, तर मुलींचं शिक्षण कुठेही त्रास होणार नाही अशा पद्धतीने माझ्या म्हणजे त्यावेळेला अगदी ते माझ्या मुली असं म्हणायचे. जसं का आईचं त्याच्याशी संबंधच नाही. तर माझ्या मुलींनी पाळणं मिळणं नाही, त्यामुळे मी कधीही पाळी वगैरे पाळलेली नाही. आणि
पुन्हा असं कोणी म्हणजे असं म्हणायचे, आता ह्या 3 मुली आहेत, 3 मुलींचे एवढं डोक्यावर बसवल्यावर माझी मावशी वगैरे कधीतरी म्हणायची माझ्या आईला की अक्का खूपच भाऊजी मुलींना फ्रीडम देतात, उद्या दुसऱ्यांच्या घरी जायच्यात, काळजी केली पाहिजे. तर तिचं म्हणणं बरोबर होतं, त्यांच्या काळाप्रमाणे अगदी बरोबर होतं. तर माझे वडील म्हणायचे. आणि पैशाचा पण प्रश्न होता त्यावेळेला, खूप डवरी द्यावी लागायची आमच्यामध्ये. तर ह्या मुलींची कसं होणार, आणि त्यात जर अशा मीच चंट होती, बाकीच्या माझ्या 2 बहिणी नव्हत्या. तर खूप बोलणं पुढे आल्या तर ह्यांना कुठून म्हणजे नाव हे झालं तर कसं काय होणार, कुठून ह्यांना लग्न करून देणार. तर माझे वडील म्हणायचे, काही नाही, ज्यांचं त्यांचं त्यांनी नशीब लिहून आणलेले आहेत, मी 3 गावं विकत घेईन, मला कोणाकडे जावं नाही लागणार. हेलपाटे खूप घालावे लागेल, आमच्या तिघांच्याही लग्नामध्ये त्यांना खूप हेलपाटे घालावे लागले, खूप त्रास भोगावला. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी 3 गावं गेले. तिघही आमचे तिघही जावई 3 वेगवेगळ्या गावातनं आलेले. आणि हे सगळं झालं. पण हे सगळे फायदे छोटे होण्याचे आहे ना, तसं छोटे होण्याचं अजून एक म्हणजे मी थोडंसं नुकसान म्हणेन. सगळीजणं आपापल्या संसाराला लागली आणि आईबाबांबरोबर शेवटी मीच राहिले आणि वडील रिटायर्डही झाले. इन्कम सोर्स नाहीच, म्हणजे पेन्शन हा प्रकार नव्हता, बर्माशेलमधनं होते त्यामुळे इन्कम सोर्स हा प्रकार नव्हता. वडील खंबीर होते. वडिलांनी जे काही केलं होतं, म्हणजे दोन बहिणींची लग्न त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे बरोबर भरहुकूम मी रिटायर्ड व्हायच्या आत माझ्या 2 मुलींचे लग्न व्हायला पाहिजे आणि एका मुलीचं रिटायरमेंटच्या पैशावर, म्हणजे माझं, असं त्यांचा जो काही हिशोब होता त्याप्रमाणे त्यांचं झालं. आणि देवाच्या दयेने मला नोकरीही लागली. नोकरी लागल्यावर माझ्या वडिलांनी माझा सगळा पैसा आहे ना म्हणजे बँकेत ठेवायला सुरुवात केली. तर आई म्हणायची, हाही पैसा तो थोडासा वापरूया. तर वडील म्हणायचे, नाही, एकदा का आपल्याला तिच्या पैशाची सवय लागली ना, उद्या आपल्याला तिचं लग्न करावं असं वाटणार नाही, आपण तिच्याच पैशावर जगू, तिच्याच ह्याच्यावर मजा मारू, असं म्हणायचे. आणि मग माझ्या लग्नासाठी ते प्रयत्न करायला लागले. तर माझ्या असं मनात होतं, मी कोर्टात लागले होते आणि मी कॉलेजला असतानाच कोर्टात लागल्यामुळे माझ्या लक्षात आलं तिथे नोकरी करता की मी LLB केलं तर मला इथे पुढे प्रमोशनला वगैरे जास्त फायदा आहे. तर मी माझ्या बाबांना म्हटलं, बाबा माझं ना कमीत कमी LLB तरी होऊ द्या, मग आपण लग्नाचं बघूया. तर बाबा म्हणाले, नाही बिजू, मला माझ्या कार्यापासून हे नको करूस, मला माझ्या मुलांना ऋणात नाही घालायचं. आता मी तर तुझं लग्न न करता गेलो तर माझ्या 2 मुलांना तुझ्यासाठी, म्हणजे माझ्या भावंडांना, मग तू त्यांना ऋणासारखी राहशील की त्यांनी तुझं लग्न करून द्यावं वगैरे. तर तसं नाही, माझी लेक आहे, मी सगळ्यातून माझ्या कर्तव्यातून मला पार होऊ दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा तेच आईला जे त्यांनी सांगितलं की एकदा का तुझ्या पैशाची, तुझ्या पगाराची आम्हाला सवय लागली तर मग मला तुझं लग्न करावं असं वाटणार नाही, किंबहुना मीच तुझ्या लग्नाच्या आडीन, मग हा असाच मुलगा पाहिजे, तसाच मुलगा पाहिजे, असा करून मीच तुला लग्नापासून दूर करेन. हे इतकं क्लिअर माइंडसेट बाबांचं होतं. आणि मग माझी त्यावेळेला कसं असायचं, पत्रिका आपल्या ज्ञातीतल्या एका माणसाकडे नेऊन दिलं की जो लग्न करायचा त्याच्याकडे दिलं की तो बघायचा. तर वडिलांनी माझी देताना मला त्याच्या आधी विचारलं की मी जरा चंट ना पहिल्यापासून, सगळ्याशी बोलणं मस्ती करणं. तर वडिलांनी विचारलं की तुझी मी पत्रिका काढतोय आणि देतोय त्यांच्याकडे, तुझं कुठे आहे का, असेल तर सांग मला. कारण त्या काळात ना खूप जणांचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या 2-4 दिवस आधी वधू पळून गेल्या होत्या. तर वडील म्हणाले, असं इतकं हे नाही पाहिजे, तुझं कुठे असेल, मला जो मुलगा आवडला तर मी जसं आपल्यामध्ये करतो तसं तुझं लग्न करून देईन, पण मला जर तो मुलगा नाही आवडला, तुझी बॅग भर आणि तू चालू पड.
तू म्हणजे मी काय तुझ्या लग्नामध्ये असणार नाही, तू तुझं बघ. पण मला मुलगा आवडला, जातीतला परजातीतला कसाही असला तरी माझी तुला करून देईल. आईचं थोडंसं त्या जाती परजातीबद्दल हे होतं, पण बाबांचं मत मुलगा चांगला शिकाऊ होतकरू असेल तर नक्की तुझं मी त्याच्याबरोबर करून देईन. तर मी म्हटलं नाही बाबा, माझा काय असं कुठे नाही आहे. मग वडिलांनी पत्रिका नेऊन आमच्या इकडच्या त्या ह्याला दिली. मग तेव्हा कळलं की मला मंगळ आहे. आणि मंगळ म्हटल्यावर मग लोक जास्त मंगळी मुलगी. तर वडील माझे तर पत्रिका फाडून टाकायला आईला म्हणाले, कशाला, मी तर पत्रिकाच फाडून टाकतो, मुलीचं पत्रिकाच नाही आहे म्हणून सांगते. आई माझी तयार नाही, नाही मुलगी, तसं नाही, तसं चालणार नाही वगैरे. आणि देवदयेने मला अतिशय चांगलं, खूप कष्ट झाले पण स्थळ आलं आणि लग्न माझं ठरलं ह्यांच्याबरोबर. ह्यांच्यावर लग्न ठरताना माझा एका मामाने माझ्या वडिलांना मदत म्हणून आईकडे आणून काही पैसे दिले. त्यावेळचे 10-15 हजार म्हणजे खूप, आताचे खूप झाले. आता 10-15 हजार म्हणताना कोणाला किंमतही नाही वाटणार. त्याला ते पैसे आणून दिले त्याला. आणि आईने मग ते वडिलांना सांगितलं की माझ्या भावाने माझ्या पांडुरंगाने एवढे एवढे पैसे दिलेले आहेत. आणि त्याने सांगितलं जसं तुम्हाला जमेल तसं नंतर परत करा. वडील म्हणाले ह्या पैशांना हात लावायचा नाही. त्याने परत करा म्हटलेत ना, म्हणजे आपल्याला ते परत करायचे. आणि आता मी कमवू शकतो का, नाही. आणि उलट आता थोडासा जो काय खर्चाचा म्हणजे विजूच्या पैशाचा थोडासा जो काय आधार होता, तीही लग्न होऊन गेले, आपण तिच्याकडे मागणार का. त्यापेक्षा त्या पैसे वापरायचेच नाहीत. आणि जसं त्या मामाने माझ्या आईकडे पैसे दिले होते ना, अगदी तसेच्या तसे पैसे माझं लग्न झाल्यावर माझ्या वडिलांनी त्याला धन्यवाद सांगून परत केले. की आपल्याला ते वापरले तर पुन्हा परत करता येणार नाही, त्यापेक्षा ते वापरायचेच नाहीत. आपण जे जेवढा खर्चामध्ये चौकटीत लग्न करायचं ठरवले तेवढ्यामध्येच करायचे. इतके हिशोबी आणि इतके म्हणजे त्यामुळे आम्हालाही ना असंच पाहिजे, असलेच पाहिजे, सोनंच पाहिजे, नाणंच पाहिजे, असली महागडीच साडी पाहिजे असं नाही. आम्ही पण त्यामुळे आम्ही तिन्ही बहिणी 2 साड्या तर 2च साड्या, जेवढं आईवडिलांनी त्यांच्या कॅपॅसिटीने दिलं तेवढ्यामध्ये आम्ही मुलीसुद्धा एकदम खुश होऊन सासरी गेलो. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.